45वा दिवस रात्री 8:30 वाजता. पाणी डायनासोरचे अंडे आणायची आहे. कुकडुक्कू त्या लाईनीच्या मागे येते. घाबरले ना. बिग बॉसने आपल्याला आधीच सांगितलं होतं हा आठवडा पॉवरफुल असणार आहे. त्यामुळे आज बिग बॉसच्या घरात आला आहे पॉवर सॉरस. या पॉवर सॉरसकडे आहे पॉवर आपल्याकडील कॅप्टन पदाची उमेदवारी काढून घेण्याची. घरातील सदस्यांच्या कॅप्टन पदाच्या उमेदवारीची पॉवर सॉरसच्या अंड्यांमध्ये बंदिस्त आहे. पॉवर सॉरसच्या ओरडण्याचा आवाज होताच आपल्यापैकी सर्वात आधी बजर वाजवणाऱ्या सदस्याला पॉवर सॉरस बनण्याची संधी मिळेल. सागर आणि राखी या टास्कचे संचालक असतील. सर्वप्रथम बजर वाजवून कोणता सदस्य पॉवर सॉरस बनला आहे हे संचालक एकमताने जाहीर करतील. पॉवर सॉरस बनलेला सदस्य केवळ त्याच सदस्यांना कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद करू शकेल ज्या सदस्यांच्या नावाची अंडी त्याच्या पिंजऱ्यावर लटकवलेली असतील. घरातील सदस्यांना जास्तीत जास्त अंडी शोधून त्या प्रत्येक अंड्यावर अशा सदस्यांची नावे लिहायची आहेत ज्या सदस्यांना आपल्याला कॅप्टन पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाद करायचे आहे. अंड्यांवर नावे लिहून ती अंडी पॉवर सॉरसच्या पिंजऱ्यांवर लटकवायची आहेत आणि एंड बजर वाजेपर्यंत सुरक्षित ठेवायची आहेत. एका अंड्यावर केवळ एकाच सदस्याचे नाव लिहिता येईल. एंड बजर वाजल्यानंतर पॉवर सॉरसला केवळ पिंजऱ्यावर लटकत असलेल्या अंड्यांपैकीच काही सदस्यांच्या नावांची अंडी बाद करता येतील. लक्षात घ्या, पॉवर सॉरसचा निर्णय अंड्यांच्या संख्येवर अवलंबून नसेल, परंतु पॉवर सॉरसला ज्या सदस्याला बाद करायचे आहे त्याच्या नावाचं किमान एक तरी अंड एंड बजर वाजेपर्यंत पिंजऱ्यावर लटकलेले असणे बंधनकारक आहे. प्रत्येक फेरीत पॉवर सॉरस बनलेल्या सदस्याला किती सदस्य बाद करता येतील हे बिग बॉस वेळोवेळी जाहीर करतील. हा टास्क अशाच पद्धतीने फेऱ्यांमध्ये सुरू राहील. सर्व फेऱ्यांच्या शेवटी जे सदस्य या टास्कमध्ये टिकून राहतील ते बनतील या आठवड्यातील कॅप्टन पदाचे अंतिम उमेदवार. प्रभू, अनुश्री आणि या अंतिम उमेदवारांमध्ये या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क पार पडेल. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 8:45 वाजता. सगळ्यांना सांग विशालचा स्मार्ट सगळ्यांना सांगा एक तरी प्रोटेक्ट करा. मी धावायला थांबते. हां मीच घालवणार त्याला. माझं आहे प्लीज मला द्या चान्स. पण तो कशी जाशील पॉवर सॉरससाठी? विशालच धावणार तो आहे बघ एवढा. नाही आमच्या टीममधून मी पाळणार आहे. मी सांगून का पहिलं कोणाचा काढशीलच? काढायचं आहे कोण चालेल? दीपाली किंवा राकेश कोण पाहिजे? नवी काढ सर्वात आधी आणि राकेश काढ. ओके अनुश्रीने मेसेज तिच्या डोळ्यातून ती धावणार आहे पॉवर सॉरस बनण्यासाठी आणि तिने सांगितलं की विशालला बाद करायचं आहे. हे तिने आपल्या सगळ्यांनी जितकी अंडी ती आहेत तितकी गोळा करूयात बरोबर. प्रत्येक अंड्यावर विशालचंच नाव लिहूया प्रत्येक अंड्यावरती. आणि ती म्हणते की मी पॉवर सॉरस बनणार आणि मी बाद करणार आहे. पण मला या सगळ्यातून असंच वाटतं विशालला कॅप्टन्सीची आत्ता गरज नाही आहे आणि अनुश्री हे दाखवायला करते की मी विशालच्या अगेन्स्ट आहे म्हणून. हा प्लॅन आहे पण आपल्याला काय आपण करूयात तेच विशालला. ते लोक त्याला थांबवण्याचा त्याला जर का थांबवत असेल तर आपण दोघींनी आपण निघू. ते त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला. आरबी ह्याला की दीपाली काय मी सटकते ना. हां मला कोण येत नाही सॅबोटेज करायला. त्याचा मी ॲडव्हान्टेज घेतो. पण चौघही धाव जो पोचेल तो पोचेल. बजर धावायचा प्रयत्न करू. हो 2 दिप्पाड आहेत त्यात ऋषिता पण एक आहे. त्यांना सुरक्षित करायचं. मेन पॉवर सॉरसकडे दुसऱ्यांना होऊ द्यायचं नाही. अनुश्री धावणार आहे तिला छान देणार आहे तर विशाल, रोशन आणि प्राजक्ता 3 नावं टाकूया. आणि ती जर का पलटली नाही नाही काय फरक नाही पडत. मी इथे असणार ना नेक्स्ट राऊंडला. बाबा ती पलटली तरी माझी अंडी लोक लावून देणार. ती माजण्याचं नाही काढणार. मी फेकून देईन अंडी. झाली रात्री 9 वाजता. मी पडलो माझा आता लागलो होता. बिग बॉस एकमताने आम्ही निर्णय देतोय की बजर विशाल यांनी दाबलाय. हो. संचालकांच्या निर्णयानुसार पहिल्या फेरीत पॉवर सॉरस ठरले आहेत विशाल. अभिनंदन. थँक्यू बिग बॉस. थँक्यू. गो.
माझं लक्ष गेलं. लागलं सॉरी छोटं मोठं नाव छोटं छोटं नाही, मोठं लिहा, मोठं सांभाळून ठेवायचंय. दुसऱ्या बाजूत ना मोठं लिहा, नाही बाकीची नाही रोशन काय झालंय? काय नाही, दुसऱ्या जागी लावते. अरे यार, हे निघालंय. तू मिठी मारून ठेव ना. अंडा पाहिजे तुले. मी त्याच्याकडनं पण लक्ष देऊ. माझा हात पाय कोणालाही लागला, नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. action करू शकता. दे इकडे रोशन क्राकीचं तेच कर जे केलंस. हो, सांभाळा 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 सांभाळा. सर्व सदस्य अंडी सोडून एका रांगेत उभं राहतील. अंडी सोडा, मी तर बघते कोणी घेणार. त्यानंतर हो, संचालक जाहीर करतील. ओके ओके ओके. एक नाव पाहिजे फक्त. संचालक राखी आणि सागर. बिग बॉस, आय एम हिअर. बोला. पॉवर सॉरसच्या पिंजऱ्यावर कोणत्या सदस्यांच्या नावांची अंडी आहेत ते जाहीर करा. दीपाली, तन्वी, तन्वी, राकेश, राकेश, रुचिता, प्राजक्ता, प्राजक्ता. रोशन. तन्वीचे जास्त आहे बिग बॉस. अरे जास्त वगैरे काय नाही अरे का? मला बोलायचे. पण नको ना ते कशाला. बोला. जास्तच आहे माझं सगळं. ठीक आहे, खुश राहा. पॉवर सॉरस विशाल, ज्या सदस्यांची नावे लागलेली आहेत त्यापैकी 2 सदस्यांना उमेदवारीतून बाद करायचं आहे. वाव, खतरनाक. कारणे देऊन नावं सांगा. हो, बिग बॉस लव्ह यू यार. बिग बॉस, मी पहिलं नाव तन्वीचं घेईन. मला असं वाटतं की कॅप्टन्सी बरोबर येते इम्युनिटी. तन्वी आत्तापर्यंत एकही वीक नॉमिनेट नाही झाली आहे. मला तिला कॅप्टन्सीचं कवच देऊन नॉमिनेशनपासून वाचवायचं नाही, कारण ती जर वोटिंगमध्ये आली तर तिथे खूप लोक आहेत ज्यांना वाटतं, आणि मलाही वाटतं की तिला घराबाहेर काढावं. खूप कारण आहेत. जशी ती बोलते, ज्या व्हॉल्यूमवरती बोलते, तिच्याबरोबर संवाद करूच शकत नाही, कारण ती फक्त रिप्लाय करण्यासाठी ऐकते आणि कधीच समजण्यासाठी नाही ऐकत. म्हणून मला वाटतं की ती कॅप्टन नाही व्हावी. आय डोंट एग्री टू एव्हरीथिंग. ते विचार करून बोलते. बुद्धिमत्ता ज्यांच्यामध्ये नाहीये त्यांना मला रिप्लायच द्यायचा नाही. हा विचार माझा करून रिप्लाय. बोलते. नाही असं नाहीये की ती एकदमच स्मार्ट आहे असं नाहीये. माझं दुसरं नाव आहे, नाही राकेश तुझं नाव नाही घेणार. मला पाहिजे तू कॉम्पिटिशनमध्ये, कारण मला मजा येते तुझ्याबरोबर कम्पीट करायला. दुसरं नाव घेणार आहे दीपालीचं. काट्याच्या ग्रुपमध्ये असून पार्टनर खेळतीये, अजून फोरफ्रंटवर नाही आली आहे. मला खूप आवडेल तिला बघायला की ती काटा चालवतीये, आणि कॅप्टन जे असावं घराचं तो फोरफ्रंटवर यावं, बेभागपणे बोलावं आणि भिडावं असं मला वाटतं. वाह, क्या बात आहे. टालिया. कॅप्टन कसा असावा, घराचा मेन मेंबर कसा असावा? विशाल सारखा, जो Thank you. मुलींना घेऊन बसणार, मग त्यांना म्हणणार अरे मी काय मत्ता घेतलाय तुमचा, तुम्हाला घेऊन चालण्याचा, तुमची बाजू घेण्याचा मी काय मत्ता घेतलाय? कोण? विशाल. मी टोळीचा मेन, माझी टोळी. कोणाची टोळी? विशालची माझी टोळी. तुझ्यासारखी टोळीची मेन बॉस मी होणार नाही. माझा काटा, आम्ही एकत्र आहोत आणि शेवटपर्यंत एकत्र राहणार. हे बघ, हे बघ आणि हे बघ, दिसतंय तुला? कारण आमच्यात मीपणा नाही आणि तुमच्यात तो मीपणा आहे. आमच्यात सगळे आमच्याकडे सगळे. बिकॉज मला एवढंच बोलायचं आहे की लीडर व्हायला लीडरशिप क्वालिटी लागते. कोणीही लीडर होऊ शकत नाही. मेन लिडरशिप क्वालिटी काय आहे? आपल्या लोकांना, आपल्या मेंबरला एकत्र घेऊन चालणं. आमच्या टोळी त्यांच्या प्रॉब्लेम माझ्यामध्ये बोलणार, कारण ही भीती आहे. तो लीडर असतो. फ्रस्ट्रेशन आहे. कॅप्टन व्हायचं होतं. माझं नाही रे, दिसतंय बघा. माझं फ्रस्ट्रेशन नाही. बोलणार, अजून बोलणार ना. बघा मजा, बघा मजा, बघा सगळे कॅमेरा तिच्याकडे. हा, परफॉर्मन्स बघा, परफॉर्मन्स. तुला जे बोलायचं ते बोल, पण मला माहितीये मेन मेंबर कसा असतो आणि तो मेंबर तुझ्यासारखा नसतो, एवढं नक्की आहे. मला लोकांना खेचून काटा नाही बनवता येत. इथे बघा, हे बघा, मला लोकांना खेचून आणता येण्याची गरज नाही. खेचून आणायची गरज नाहीये. मी जिथे उभं राहतो टोळी येते, कारण टोळीमध्ये हिंमत आहे, म्हणूनच टोळीची किंमत आहे. तू काय असं बोलून या टोळी या, टोळी या. अरे नाही, असं नसतं रे, असं नसतं. किती काढलं तुला. तुटणारी पॉवर सॉरस विशाल यांच्या निर्णयानुसार या फेरीत उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झालेले सदस्य आहेत तन्वी आणि दीपाली.
रात्री 10 वाजता. तुम्ही पकडा, मी धावते. अरे मला नाही पकडता ना, माझ्या अंगात तेच सांगते, दोघी पकडा. आणि हा हे पॅन्स आहे का सगळ्याकडे? हो हो त्याला बोलून बोलून ते काय आता मला वाटतं कोण कोण राहिलं? आरबी, प्राजक्ता, रोशन, रुचिता आणि विशाल. 2 नावं कोणती काढायची? राकेश बोला सगळे. मला बनायचं आहे, मला इम्युनिटी हवी आहे यार. ऑफकोर्स मला पण बनायचं आहे. माझा मेन गोल तोच होता की तिला सपोर्ट करणं, पण आता तीच रेसमधनं उठेल. आणि मला असं वाटतं की ॲटलिस्ट दिस टाईम मला एक उमेदवारी मिळाली. कॅप्टन्सी मला असं वाटतं मी ह्यावेळेस आउट होणार आहे. हो, पण मग तू आउट झाला तर कॅप्टन नाही बनू शकणार. नाही एलिमिनेट होणार आहे यावेळेस. तेच म्हणते मी. तू एलिमिनेट झाला ना तर पुढच्या कॅप्टनशिपचं काय करशील? अगं हे तर होणारच होतं, आपण दोघी उडणारच होतो. मला माहितीच होतं. ते तर आहेच. रोशन तू ॲग्री का झाला? मी इथे नाही अगदी कोणतं म्हणताय? हां बोल. हां अगदी थोडी झालो अजून, पागल आहे काय? रात्री 10:15 वाजता. अगर मी बजर दाबला तर येले काढीन मी बाहेर. काय अगर मी बजर दाबला तर येईन, बजर दाबला तर मला एक मिनिट ऐक. तू ऐक, मी विशाल आता जर का नसला तर राकेश बापटला थांबवणार कोण आहे? तुला कळतंय का? त्याच्या पुढे धावेल ना. शक्यच नाहीये. तुला माहिती आहे विशाल आणि राकेश बापटमध्ये नेक टू नेक झाली. आपण आपले चान्सेस कट करतोय. हो, आपल्याला हे एक गोष्ट सांगतो मी त्यांना. मी तिला अडवतो, ठीक आहे अडून दिले कोणाला? राकेश बापडले. पण ज्याला काढायचं आहे ते तुम्ही ठरवा. आता कोणाला काढायचं आणि कोणाला ठेवायचं. आम्ही काहीच नाही, आम्ही आमचं देतो. माझा एक शब्द पण उरला आहे. हिला उमेदवारी दिली होती त्याच्या अगेन्स्ट. आता दोघांपैकी तुम्ही तसं बघायला गेलं तर प्राजक्ता ताई तुला टॉप 2 अगर नाही मानत असेल तर मग मला राकेशला सोडायला लागेल. मग चालला होता. मला प्राजक्ताला काढलेली हवंय. चालेल, मग मला पळवायला हेल्प करा. म्हणजे मला असं बोलायला लागेल, कारण त्यांना असं वाटलं काहीतरी सिरियस बोलते, मज्जा करतं हे दिसलं पाहिजे. त्यासाठी मी हसते, कारण ते तिकडून बघत आहेत. सो मला असं वाटतं की तुम्ही, मला त्यांनी सांगितलं की त्यांनी मी आणि प्राजक्ता, तर मग मला असं वाटतं की तुम्ही रुचिताला थांबवा, कारण आमच्याकडून आता तीच पडणार आहे. हिच्या उमेदवारीच्या वेळेस मी एक प्रॉमिस घेतला होता. नाव फक्त राहू द्या ना, उद्या तर पुन्हा 4 लोकांमध्ये कोणीतरी एक होणार आहे. तिथपर्यंत तरी पोचू द्या. आणि मेन म्हणजे मला बी चानस भेटला पाहिजे, कारण की मी त्या रोजी तुमच्यासाठी मी जे काही केलं तुमच्यासाठी केलं. मी थांबलो ना पुऱ्या टीमसाठी. तुम्ही म्हणे थांबा, मी आखरी नॉमिनेशनमध्ये चाललो गेलो, तुम्हाला वाचवलं. पण आता माझ्या काम अगर गेम खेळायचं असेल तर मग मला राखीला सोडा. मी जाऊ का? मी स्वतःला खेळायला लागेल. कुठे बाहेर. वेड आहेस का? तुला काय करायचं? तुला ही हवी की ती हवी? की अनुश्री ठीक आहे पळली तर, रुचिता नको आहे पळायला. अनुश्री ॲटलीस्ट आपल्या शब्दावर ठाम राहून ती विशालला आणि प्राजक्ताला उडवेल. ठीक आहे, मग मी माझ्यासाठी खेळतो. हां अरे रागवू नको तू. कारण की हर वेळेस मी नाही बकरा होऊ शकत ऐक ना रोशन, रागवू नको. तुला तुझ्या विरोधात कोण जात तेव्हा यांनी पण म्हटलं होतं ना. मी तुला काय म्हणलं मगाशी, पण मला असं वाटतं की तू बाद झाला पाहिजे. पण तू बोललास की नाही मला पण खेळायचं. फाईट कर, बिलकुल. खेळ, फाईट कर. Exactly. आता यांच्या यांच्यातच अडकलंय ग सगळं. तू पोचलीस तर तू कोणाला काढशील, तू पोचलीस तर तू कोणाला काढशील. आता सगळं उरलं कोण नाही ना. राकेश आता उरला, आता कोणाला काढणार ते? डील अशी झाली होती की मी उमेदवारीमध्ये नसेल आणि तू असशील तर मी टोळी सोडून सपोर्ट तुला देणार. पण आता मी उमेदवारीमध्ये आहे. तुला स्वतःला मागे करून मला नाही म्हणत आहे मी. ती म्हणते की तू मला जर बात कर. पोचलीस पहिलं तर त्याला मला बात कर. करशील, तिला ठेवशील, असं हा शब्द होता. प्राजक्ता आणि रुचिता काढ, रोशनला ठेव. थांब ना, विचार करू दे मला. मग तू टफ होईल फाईट उद्याची. तरी पण टोळी त्याच्यासाठी खेळणं. प्राजक्ता आणि रोशनलाच काढून टाक, रुचिता उरू दे. पुढचं पुढे बघू देत. ऐक ना, तो पकडेल समजा. तो पकडले. त्यांनी पकडलं तर तू आधी पोहोचलास, तू स्वतःला वाचव, मला काढ. ती आधी पोहोचली तर मला ती फेवर रिटर्न करेल. आणि समजा हा नाही पकडू शकला, तुला अडवावं लागलं तर आपण लक बाय चान्स वाला पण करून ठेवूया. तर त्याला सांग, त्याला कानात सांग काय. ठीक आहे, कोणतं बोट कशासाठी? एक बोट माझ्या नावाने, एक बोट त्याच्या मी नावाने. सांगतो. त्याला सांग. तिकडे बघा आपण. तुला काय नाही पटत आहे रोशन कोणाचं? प्राजक्ता, रोशन दादा. मला आता खेळायचं आहे, या स्वतःसाठी खेळायचं आहे. थांब याला क्लिअर होऊ दे. ऐक, मी तुला तिन्ही सिच्युएशन सांग. एक सिच्युएशन हे आहे तोपर्यंत ते की blind विशाल राकेशला अडवू शकतो. मला समजली तुमची साऱ्या गोष्टी हां. समजल्या ताई. तुम्ही डबल डोल सांगू नका. आता मला सांगा, मी अगर गेलो बजर मीने दाबला तर मी तुम्हाला काढीन. करेक्ट करेक्ट. करेक्ट.
तुम्ही गेले बजर दाबला कोणाला करता मले करेक्ट राईट. आणि रुचिता गेली तर कोणाला आपण ते करतोय नाही नाही रुचिता हा तर हे ठीक आहे हे करतोय असं कर दी पटकन अमराव प्राजक्ता राहील काही होणार नाही. रात्री 10:30 वाजता. या फेरीत तसेच याच्या पुढच्या फेरीत विशाल पॉवर सोरस बनू शकणार नाहीत. ओके बिग बॉस. त्या बाजूला जा तो नाही करू शकत तू कर तर तू त्या बाजूला तर जा तू तिकडे बघ ना, तू कशाला इकडे बघतोय? मीला पकडीन. मला नाही अनुश्रीला पकडा. मला का पकडायचंय? दोघांना पकडीन. मला का पकडतोय? तुम्ही याला पकडा, हिला पकडा तुम्ही. राकेश तो जाना नहीं दूंगा कुछ भी कर ले. असं नाही करायचं. तू करतो ते बरोबर आहे का? अरे वो जाने नहीं दे रहा यार. आम्ही पण करणार. आम्ही पण असं चालणार. आम्ही पण चालणार. अरे लाईनच्या मागे करा ना, काय करायचं काय करायचं तू बोल नाही, आम्ही करा. जाणार नाही. आम्हाला पकडणार ते. मागे करायला सांगा ना. तू सरळ समोर तो मला पकड, तो ऑलरेडी पकडून उभा आहे माझ्या. विशाल त्या बाजूला राहणार. आरबी दादा लाईनच्या त्या साईडला काय करायचं? माझ्या मागे तो नकोय. तो नाही लाईनच्या पलीकडे. नाही मी कोणाला मी उपटीन हे सगळं. राकेश खेळा. अरे नाही वाजणार. चला रे. इकडे या, दोघांनी पण तिकडे Please जा रे. प्लीज. तुलाही लागेल त्यालाही लागेल. लागू दे. मला बोलतोय स्वतःच्या ना? प्लेयर्सवर कॉन्फिडन्स नाही का? हा? कॉन्फिडन्स ठेव. हसू नकोस प्लीज. रद्द करू नकोस अरे रे विशाल. संचालक फुस आहे, चल बाजू. काही ऐकणार नाही तो. अरे यात संचालकाचं काय आहे? तुला बोललो. लाईन आम्ही दोघं आहोत तू संचालक. ऐकणारच की नाही ऐकणार? संचालकाचं नाव घे तू. तिथे. राखीचं काय नाही असं म्हण. ठीक आहे मग करा तो गेलाय. हा. तो गेलाय. तो माझ्या मागे ऐकलं त्यांनी माझं. संचालक भूस नाहीये. तुम्हाला भूस करेल मी. चला. थँक्यू सो मच. लिसन टू बिग बॉस अँड रद्द करू हे बघ, नका. तो येतोय. अरे तो त्याला फिरायचं तिकडे फिरेल तो. अरे त्याला कुठे त्याचं काय? फिरायचंय अरे? मला आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स हवाय. त्याला माहित नाहीये का दिस इज नॉर्मल? बिग बॉस करून आलाय ना तो. तयार केला ना, दम असेल तर सगळ्यांमध्ये. जेव्हा टोळीचे 2 लोक इथे बसलेली तेव्हा तू का रद्द केलं फ्रूट टास्क मध्ये? तेव्हा तुझ्यामध्ये दम नव्हता. कुठला? टोळीचे 2 लोक बसले ते आता का? तुम्ही केलं तर प्रेम, आम्ही केलं तर लफडा. तो मला पकडून ठेवणार आहे. तो येऊ नाही देणार आहे, मला पळू नाही देणार मग आहे. हे लोक काय करतात? त्या तुमच्या लोकांना अरे त्याची सांगा ताकद त्याला बघ, त्याची ताकद बघ, माझ्या मुलीची ताकद बघ. मुलीला कुठे पकडतोय? मला तो नकोय. म्हणजे नियम गेले खड्ड्यात, मी माझा नियम करतोय. पकडून. तिथं उभा राहा ना. तिथून मी पळ ना. तिथे उभा होतो. तुझ्यासाठी मला माझ्या जागेवर उभं राहायचंय. मी तिथे उभा राहणार आहे. मी लांब का उभं राहू? गेम नाही होणार आहे. मग नको होऊ दे. तुम्ही फेअर नाही आहात. विशाल तुला आम्हाला एक मिनिट विश्वास थांब नाही. यार. सगळं त्याच्या बोलण्याप्रमाणे हा, का बरोबर आहे पाहिजे? त्याचं. बरोबर आहे. हा इथे उभा राहील, तो तिथे उभा राहील, हे तिकडे राहावं असं नाही तुला स्वतःला चालणार. विश्वास हे नाही माझ्या चालणार. पाठीमागे तो नाही पाहिजे. मला पकडला तो नाही पाहिजे. मी तिथेच उभा राहणार. आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का? पळ. विशाला सांगा ना, येऊ नको जवळ माझ्या. ए पकडू नको. त्यांनी असं पकडून ठेवलंय मला. हा, नाही नाही एवढ्या नाही चालत. मग काय? चल, चल. ए भाई तू पकडू नको हा त्याला. तू तिथं उभा राहा. तिकडे उभं राहा, इकडे उभं राहतो. बस हा बस. simple आहे. हा. तुझ्या जवळ नाही. पळ ना राकेश. तू लांब उभा राहा please. त्याच्यापेक्षा. हो बस. रात्री 11 वाजता. बिग बॉस प्लीज. रुचिताने पहिला रुचिताने बिग बॉसला स्वतः सांगा. रुचिता. ऍक्शन रिप्ले बघायचं खरंच. रुचिता रुचिताने मार. रुचिता हा फेअर आहे. रुचिता. हो ना. दाबेल ते ठीक अरे आहे. मला एवढं- पकडू नका एवढंच- कोणी. हा, मग तुला तेच सांगत होतो. ठीक आहे. पकडणार नाही. रुचिता असं खेळा ना यार. मग हो ना तेच सांग. पकडापकडी का करताय? मी तुला सपोर्ट करते. नेक्स्ट राऊंडला मला पाळायला मी तुझ्या नावाची अंडी काढते. ठीक आहे. बिग बॉस हा सेकंड राऊंड जो आहे तो रुचितानी जिंकला आहे बजर वाजवून. रुचिता, हो बिग बॉस. आपण या फेरीत बनला आहात पॉवर सोरस. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. आरामात. मैं 3 नाम लिख रहा. जर तुला 3 आले तर प्राजक्ता तिसरी. प्राजक्ता तिसरी. तू आणि मी हे क्या बोल रही है? नहीं मी नाही ऐकलं. अरे मी नाही मैं ऐकलं. आंसर नहीं खेलता कधी. जबान से नहीं पलटा आज तक. पण 3 आले तर तुला चॉईस पाहिजे ना. तू का गप्प आहे? रॉंग बोलतोय का मी? नाही बरोबर बोलतोय ना. मी ऐकते काय बोलतोस. तुम्हीच उमेदवार होणार आहेत त्याच्याकडे. तू मी आणि प्रभू बस. दॅट्स इट. शब्द देते. मी तुझ्यासोबत कधीच लॉयल्टी ब्रेक नाही केली. अनुश्री पण यार का
विचार कर, आत्ता ही वेळ आहे सेपरेट खेळायची, इंडिव्हिज्युअल खेळायची. तुला कॅप्टन्सी हवी, मला कॅप्टन्सी हवी, सगळ्यांना कॅप्टन्सी हवी. तू विचार कर. तुझे अंडे का फंडा Rakesh, you are starting now. कुछ भी ये लेके Rakesh, now जाइए you are starting. अरे इन लोग ने मुझे करने दे जो करना है. वरतीला कुठे वर? वर नाहीच आपल्याकडे. झालं चल. राहू नका आता. नको तिथे नको बोलू. ठीक आहे. नावं आहेत प्राजक्ता, रोशन, राकेश. प्राजक्ता, रोशन, राकेश. बिग बॉस माझं पहिलं नाव खूप जास्त ऑब्व्हियस आहे, RB राकेश बापट. कारण की मला तो खूप जास्त अनफेअर वाटतो आणि तो कुठलाही टास्क कंप्लीट होऊ देत नाही. तन्वी जरी माझी कॉम्पिटिशन असेल तरीसुद्धा मी हे ॲक्सेप्ट करायला घाबरणार नाही की काट्यामधून मला फ्रंट फुटवर फक्त आणि फक्त तन्वी दिसून येते आणि असं वाटतंय की RB तो फक्त एक मोहरा म्हणून वापरला जातो आहे. सो मला एक असा कॅप्टन नको आहे ज्याला तन्वी चालवेल, तिला दुसऱ्या आठवड्याची पण कॅप्टन्सी मिळेल आणि तो सगळे तिच्याच इशाऱ्यावरती नाचेल. सो त्याच्यामुळे पहिलं नाव जे मी बात करते ते आहे राकेश बापट. थँक्यू सो मच. बुद्धिभ्रष्ट झाला तिथे काय बोलणं उपयोगाचं नाहीये. चला पुढे. बघा बुद्धिभ्रष्टाचं कोण बोलतंय. हाँ, मेरा बिग बॉस महान 11 में से 7 बेईमान. ठीक है. 11 में से 7 नहीं 8 बेईमान, उसमें से सिर्फ तुझे अभिमान. बाहर जा और खोल अपनी दुकान. वेरी गुड, थैंक यू. बहुत सक्सेसफुल करेगी मेरी दुकान, डोंट वरी. माझं दुसरं नाव पूर्ण टोळी आणि बाल्कनी दोघांनाही माहिती आहे आपल्या आतमध्ये काय डिस्कशन झालं. मी मागच्याच वेणीच्या टास्कमध्ये प्राजक्ता ताईला शब्द दिला होता की जेव्हा चान्स येईल तो मी फेवर रिटर्न करणार आहे, कारण की तिने स्वतःला काढून मला ती उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला होता. तो मी फेवर रिटर्न करते आणि त्याच्यामुळे या उमेदवारीच्या रेसमधून रोशन दादाला बाहेर काढते या कारणास्तव की त्याला अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. धन्यवाद. वा 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 वा. हा डिस्कशन आधीच झालेला आहे. चल आता किती जरी नाटकं केलीस ना, धन्यवाद. काय हा अजून जळ लाव, आग लाव. अरे काय तुम्हाला काय प्रॉब्लेम? आमच्यामध्ये आगच लावलीस की. आमच्यामध्ये काय तन्वीचा ऐकतो राकेश. मागून सुरा बोगणारेच आहात तुम्ही. अरे आग नका लावू बाबा. हे बघ ना, जी नाती खरी असतात ना ती टिकतात. तिला काय पेटवायचं पेटवू दे. अरे तोच काय बोलत नाही. मी धन्यवाद म्हटलं ना राखी. हे रोशन दादा समोर डिस्कस झालंय. हे रोशन दादाला सुद्धा डिसिजन माहितीये की आतमध्ये काय झालंय. जे तू स्टेटमेंट केलंस की RB बॅकफूट वरती खेळतोय, इथे कोणी अख्ख्या कोणाचं घराला ऐकत नाही. दिसतंय. इथे प्रत्येक काय तुमचा सांगायचं? ग्रुप आहे. यांना पण काय आम्ही बोलायचं? decision का येतो? गाजरचा म्हणणं- टास्क झाला, अजून कुठले टास्क झाले? त्याचे स्वतःचे त्यांचे decisions रद्द होते. करायचे टास्क झाले. हे हिच्यामुळे मीच केलंय. ते जाऊ दे रे, हे उगाच हे स्वतःचे decisions होते त्याचे. Backfoot काय आहे? त्याचे स्वतःचे जरा decisions विचार आहेत. कर, जे तू तू बाहेर बोलून काही नाही जातोय ना, होत. ऐक. RB ला तिथे कंट्रोल केला चाललंय. जातोय. ज्याला बोंबलायचंय त्यांनी मी बोलतोय बोंबला. नाही ते. मला काडीचा फरक पडत बस नाही. आता. तू ठीक आहे, तुझं आहे ते डिसिजन, पण बाहेरची जनता बघतीये, त्यांचं पण डिसिजन असणार आहे. ते फक्त लक्षात ठेवून बोल बस. ते लक्षात घेऊनच मी बोलते. राजा तू तुझं फूट बघ, मी तू माझाच कुठल्या फूट फूटवर बघतेय. खेळतेस? मी तू लंगडी तुझ्या खेळतेय. हा तेच ये करतेस खेळायला. तू. तुला ठीक लंगडी आहे. पण नाहीये, दोन्ही पाय छाटलेत तिनं. ओके, अरे बापरे. चला. थँक्यू सो मच. आपल्याला पाळण्यात झुलवलं जाते, आपण झुला जिथं जिथं पारडं अरे पाडलं असं तिथं नाही, झुला. प्लीज झुला. रुचिता बस सगळे बस एवढं नाही आता बस. हजम होईल ते लिमिट मध्ये आता बोल, मुद्द्याचं बोल, नंतर सोडून दे, बाकी पुढे नको जाऊ. तुला काहीही बोललेली नाही. मला हे लंगडा वंगडा ते बोलायचं नाही प्लीज. एक मिनिट ते बोलू नको. एक मिनिट, तुला काय बोललीये? आता लंगडा लंगडी घालतोय. कुठं जायचं ना तिथं जा. नाही, तुला हे चांगलं आणि बोलू तुम्हाला माहिती आहे कुठे समजतेस मध्ये. कोण हे गं? बोलू नको. मी इथे माझा तुला काही game तुझी खेळायला लेवल आलोय. आहे की नाही? तुला जनतेची पण पडलेली नाहीये. ऐक ना, तुला खांदा मिळालाय ना वरती जायचा. फालतूच्या गोष्टी न येणं ते माझा गेम आहे तन्वी, आणि एवढं ओरडारवडी ना करणं ते माझा गेम आहे. बाई तुला कळतंय का तू काय करते? तुला कळतंय का तन्वी? तू अशीच ओरडते, तू नेहमी असंच ओरडते. तुला टेस्ट देते मेडिसिनचं. पॉवर सॉरस रुचिता यांच्या निर्णयानुसार या फेरीत उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झालेले सदस्य आहेत राकेश आणि रोशन. राकेश रोशन. रात्री 11:30 वाजता. त्यांना कुणालाच पळायला देऊ नकोस. ते पहिलं तुला आणि विशाललाच बाहेर काढणार. मी तुला आय स्वेअर, मी हा शब्द आहे माझा, मी तुला बाहेर काढणार नाही. कारण एकच उमेदवार बनणार आहे आता, किंवा एकच नाव जाहीर करू शकतो असं काही. सपोज एकच नाव काढायचं असेल तर कोणाला काढणारच? प्राजक्ताला काढून पक्का. पण तुला सांगू, मला जेन्युनली विशालला काढायचं आहे. माझी ती इच्छा आहे.
कारण तुला सांगते, तू जर कॉम्पिटिशनमध्ये आहेस, मला काहीच फरक पडत नाही. विशाल कॅप्टन होणार की स्वतःसाठी खेळणार. अजून पण सांगते, ही वेळ आहे. आपण आता 7व्या आठवड्यात आहोत. स्वतःचा विचार कर रुचिता. आजचा दिवस आठव, काय फेस केलं आहेस. मला पळायला हेल्प कर प्लीज. फक्त हाच तुला वाचवू शकतो, हा आणि दुसरे लोक. पण हा वजा दाबू शकत नाही ना. आता अनुश्री धावू शकते. होऊ शकतेस हे ना. कळत नाही जर का तुझ्याकडे ऑप्शन आहे वाचवण्याचं, तर तू काय करतेस? अरे मला पण कॅप्टन व्हायचं आहे, तुला पण कॅप्टन व्हायचं आहे. मी तुला सेफ करते ना. तू माझ्यासाठी खेळली होतीस ना गाजराच्या टास्कला. मला तू प्रायोरिटीला आहेस. मी तुला सेफ करते, तू बाकीच्यांचा का विचार करतेस हेच कळत नाही आहे. अनुश्री ती तुला काढणार. त्याला भरोसा नाही मला तिच्यावर. तुला नाही काढणार. काढणार. अच्छा, स्वतःच्या कॉम्पिटिशनसाठी हो, तिला माहिती आहे उद्या जर कॅप्टन्सीमध्ये मी आलो ना, तू जिंकणार. हो, म्हणून ती मला काढायचा कोशिश करेल. समजलं तुला? आता तू आहेस ना भाई, तू राकेशला पकड भाई. क्या कर रहा है तू? अरे भाई मला तन्वी नाही, तुम्ही लोक काय करतात माहिती, तुम्ही त्याच्या समोर येतात अँड पर्यंत गप राहणं ते वाचत त्यापर्यंत, आणि त्याने रद्द केलं की तुम्ही गेले. काय करणार? तिथं मी बोलू शकत नाहीये. अनुश्री, अजून पण विचार कर. आपण एकमेकांना खातोय. आपण बिग बॉस खेळतोय. अख्खी टोळी ट्रॉफी घेऊन नाही जाऊ शकत. हा 7वा आठवडा आहे. स्वतःसाठी खेळ. तुला मी आधीपासून चांगलंच सांगत आली आहे. मी तुला आधीपासून चांगलंच सजेस्ट करत आली आहे. तुझ्या मेंदवात घुसत नाही आहेत गोष्टी. जे मी तुला 3ऱ्या आठवड्यात सांगितलं होतं ते तू आत्ता फेस करतेस. कधीतरी स्ट्रॉंग हो. स्वतःसाठी खेळ बाई. डोकं फोडते मी तुझ्यासमोर. रात्री 11:15 वाजता. आणि समजा तू पोचलीस तर तू 2 नावं कोणती काढशील? मी तुझं तर नाव ऑब्विसली काढेन. आणि विशालला काढेन. तुझी लढा ठेवशील. ठेवेन. ओके. रोशना, तू तुमचं पोचला, झालं डिसाईड? विशालले तुम्हाला तू रुचीला ठेवशील. ठीक आहे. पण मी उद्या मग तिला कॅप्टन बनवणार. मी काही होते नाही तर मी टास्क रद्द करणार. मी दुसरा कोणाला कॅप्टन होऊ देणार. मी म्हणत नाही मला बनवा, मी म्हणत नाही त्याला बनवा. कारण काय होतंय ना, मग मला सांगतोय सिम्पल आहे. प्रत्येक टास्कमध्ये मी स्टार्टिंगपासून एंडपर्यंत म्हणतो आणि मग मला असं उचलून बाहेर काढतात प्रत्येक टास्कमध्ये. आणि काय असतं, कॉम्पिटिशनने घाबरतात दुसरे पण आपले पण. आपले पण म्हणजे आम्ही कॉम्पिटिशनला घाबरत नाही. मी कोणाला नाही घाबरत. विशाल भाऊ, तुम्ही दोघे जण आहे इथं. तुम्ही दुसरी कोणी मायाच आहे. उलटा मी तर तुम्ही दोघं इथं जण बोलले. डिसाईड करा जे मला काय ते कोणाचा आहे. इथं clear करा. मी दोघांपैकी मला कोणी माहिती- करू? मला माहिती आता तिसरा माणूस चौथ्या माणूस. पण तुम्ही दोघं जण डिसाईड करा. का बोलले मी इथं clear करा? कारण की मला माहिती की त्याला नंतर हर्ट नको व्हायला. मी आधीच सांगते, ही जरी बोलली की ती विशालला बाहेर नाही काढणार, रुचिताला बाहेर काढणार, मी काही नाही बोलणार. हा जरी आणि हे म्हणून आल्यानंतर मी आपले धोका देईन. बोलल्यानंतर बोलणं खूप असं असतं. 1 मिनिट, मी आधी काय बोलले राखी? ती बोलली होती का? मी आधीच बोलले की ऑफकोर्स मला उमेदवार बनायचं. मी स्वतःसाठी पण खेळाले, पण मी नात्यात अडकले, त्याच्यामुळे मी कोणाला काही डील नाही टाकणार. फॉर यू. यार काय यार. मला फक्त तिचा फेवर रिटर्न करायचंय. तिने माझ्या कॅप्टन्सीसाठी गाजर लपून ठेवलं होतं, ज्याच्यामुळे मी उमेदवारीपर्यंत पोहोचले होते. मला तिच्यासाठी खेळायचं. बाई नको ना, आपल्याच भांडणं जाऊ द्या. आरबीला तुझं तो डिसाईड. एक आरबीला जाऊ दे एकदा. तिकडे षडयंत्र हेच आहे की त्यांना फायनलमध्ये आता ती कोणी त्यांच्यातलंच कोणतरी जाणार पळत. रोशन भाऊ जाणार आता. पण मग रोशन कोणाला उडवेल वाटतं? रोशन दादा बेट तो उडलो. रुचिता आणि विशालला ठेवणार. हां. नाही, उडवणार कोणाला? प्राजक्ता आणि प्राजक्ताला. रुचिता. विशालला ठेवणार. मी तर हिला पण द्यायला रेडी होतो. मला फक्त बघायचं होतं की लोक काय करतात. आणि रुचिता, तू ऐक ना, नको मला. मी तशी पण या आठवड्यात मी सोडली होती दीपाली ताईच्या भरोसे. काल तो जेन्युइनली बोललाय मला आणि त्याला खरंच हवी होती. इन दॅट केस एकच नाव काढायचं असेल तर मग मला नका काढू. असं कसं बोलतेस? तिला नाही व्हायचंय म्हणते तर. एक नाव काढायचं असेल तर मला बाहेर नाही जायचं आहे. पण इफ इट्स बिटवीन मी अँड विशाल, तर विशालला राहू देत गेममध्ये. ते नाही, एक मिनिट. रोशन पळणार आहे हो, आणि प्राजक्ता पण पळणार बोल आहे. रोशनला घे, कोपऱ्यात घे. चढलेला आहे भयंकर. हाच आहे, तवा गरम आहे, हातोडा मार. रोशन आहे कुठे पण आता तिकडे गेला ना. तिथंच बसला. बेशरम आहे. तो नाही काय ए, करत. तो बेशरम आहे 1 नंबरचा. का माहित आहे तो? मला तो तेच तो नाही पटत बेशरम त्याचं. आहे. तो तिथं सांगतो बाई मी माझ्या टोळीमध्ये. मी नाही जाणार या गेममधून बाहेर. ओके. आणि गेलो तर माझी किस्मत. गेले तर पिघळली रुचिता हो, विशालला. तो घेऊन गेला. तो तिला सांगतो डोक्याला तू मला एकदा चान्स दे. कशासाठी चान्स? कॅप्टन, तू इथे राहायला पाहिजे. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुला इम्युनिटी जास्त गरज आहे.
बघ, प्रत्येक टास्कला माझ्या खांद्यावर चढून पुढे जातात आणि मग लास्टला मलाच बाहेर काढतात. प्रत्येक टास्कला तसं जातं. मला फक्त हे बघायचं होतं लोक कसे फिरतात आणि मी ते बघितलं. मला नको आहे कॅप्टन्सी. मला कधी कॅप्टन्सीची भूक नाही आहे. मला माहिती आहे मी केवढा स्ट्रॉंग आहे आणि नाही स्ट्रॉंग असेल तर मला जनता काढेल. हे लोक नाही काढणार मला. आणि माझ्यात आणि तुझ्यात यावेळीच जर चूज करायचं असेल मी तुला चूज करीन. मी एवढं सेल्फिश नाही आहे लाईफमध्ये. साथ द्यायला तयार आहे हा. तो साथ देते ना, ती साथ देते. साथ देणं वगैरे तसं मी काय जे करीन ते करेन. मला अरे तू बदलतेस यार, मी काय करू. मी बदलते. तिने मला डील टाकली होती. हे नाही ते बोल यार. ती त्याच राऊंडला ते करणार होती ज्या राऊंडला मी धावले. तिला आता काहीच बोलू नकोस. ती त्याच फेरीला ते करणार होती. ती मला बोलली की रुचिता मला धावतात, मी तुला वाचवते. आणि मी तिला तेव्हाच बोलले की नाही. त्याचमुळे मलाच काढायचं होतं तेव्हा ना. आणि त्याच्यामुळे मी जीव लावून धावली आहे. मला असं झालं होतं काही जरी झालं तरी चालेल पण आता मीच पोहोचणार आहे. त्याच्यामुळे मी ओरडले मध्ये. आणि आत्ता ती मला बोलली की रुचिता तुझा विचार कर. मी तिला तेव्हाही बोलले की ऐक ना अनुषे, काही जरी झालं तरी चालेल, परत बॅकस्टॅब नको. जे काय असेल तुला मला सपोर्ट करायचं आहे, तोंडावर जाऊन बोल. आणि त्याच्यामुळे ती इथे आली आणि त्याच्यानंतर ती बोलली. आता मी माझं कधी कधी इंडिव्हिज्युअल विचार करते कारण मी एकटी खेळते भाई. मी ट्रॉफी काय मी टोळीमध्ये शेअर नाही करणार आहे. मग तेव्हा त्याला असं होतं की अरे अनुश्री सुटती आहे. पण आता मी रुचिताला तिच्या फायद्याचं काहीतरी सांगते तर त्याला परत तेच वाटतं की अरे रुचिता सुटती आहे. जेव्हा तो असं म्हणतो ना की हां टोळीतलेच होणार आहे. मग आता रुचिता होते, काय प्रॉब्लेम आहे. आणि तो काय करतो, इगोवरती घेतो. अच्छा तुम्हाला कॉम्पिटिशन नको आहे म्हणून तुम्ही मला काढताय. असं नाही बोलायला पाहिजे त्याला. काय. आणि माझ्याकडे काही रिझन्स आहेत जे मला इथे रिव्हील करायचे त्याला काढताना. तिला तुला टाकायचं आहे कारण उद्या पूर्ण काटा तिला सपोर्ट करेल. ती पहिल्या दिवसापासून इथे आली ना तेव्हापासून सपोर्ट गॅदर करते. पूर्ण काटा तिला सपोर्ट करणार होत्या. त्याचा हेच प्लॅन आहे. रात्री 12 वाजता. हिने अशी का विचारलं की मी हिला थांबवणार आहे. विचारते मी कारण आता मी थांबवणार ना. तुझं नाव घेतलं ना मग. ऍक्च्युली माझा कथाचा क्रम पण आता मी थांबवणार. का हो किंवा नाही एवढंच बोलायचं होतं. आता हो. पण का तू बोले हो. नाही मग मी नाही डावून देणार. तो घेऊ शकतो तर मी पण घेऊ शकते स्टँड. मला नाही पकडायचं. मला कसं विचारू शकते. ऑब्विस आहे मी विचारू शकते. नाही मी त्याला मगाशी तिथे नाव सांगितलं ना त्याचं घेणार आहे म्हणून त्यांनी मला थांबवलं. तर त्याने तिथेच क्लिअर केलं होतं अनुषे. नाही काय क्लिअर केलं होतं. त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला एवढंच कळतंय या सिच्युएशनला आपल्यात भांडणं सोडून ना जरा आजूबाजू बघा. आपण आपल्याच युनिटी करतोय. तो जर घेऊ शकतो ना त्याला नाही कोण थांबू शकत तर मला तर नाहीच थांबू शकत. अनुश्री मी सगळ्यांना बोलतेय. मध्यरात्री 12:15 वाजता. आरबी रेषेच्या मागे प्लीज. खरंच रोशन मला तो डायनोसरचा आवाज ऐकून यायला. खरंच रोशन काम का कसम कभी शूट नाही करायचं. हात में रे. उसके हात में. मी तिथं का बोलले की जे काय असेल ते इथलं क्लिअर करा आणि निघा. हो आणि मी पण तिला तेच म्हटलं की तू टोळीसमोर एक्सप्रेस हो ना. ज्याला जे नकोय ना किंवा ज्याला सपोर्ट करायचा ना तोंडावर बोला. इथं नंतर नको आहे. तिला काहीतरी सांगायचं. हा ठीक आहे ते ठीक आहे. पण नाव कोणाचं आहे ना ते इथं बॅक स्टॅब नंतर केलं. नाही मी तुला सांगते तिने आता मला शेअर केलं. मी सांगतो मी आईची शपथ तू फुटी घेत. होते नाही. आईची शपथ म्या दाबला तो तुटला नरुशी नंतर. नाही माझा हात होता त्याच्यावरती. त्याच्यावर त्याचा हात गेला आणि ते तुटलंय. सागरदा किल्लेर पाहिलं सागरदा मी बघितलंय. मग मी पण आईची शपथ घेते. मी पहिला बजर दाबलाय. तू आईची शपथ. हो कारण मीच दाबलाय. अनुश्रीला द्या प्लीज. नाही अरे मी इमानदारी मी पहिला बजर दाबलाय. यार ठरलो. किल्लर कट तशी पण मारला. याची उमेदवारी गेली यार. तुला कळतंय. आता ठीक आहे उमेदवारी गेली तर मला आणि आपलं ठरलंय गायची तसं पण शपथ खात तू आहेस पण रे. शपथ कर. मेहनत तो कधीच आतापर्यंत कधीच खोटं नाही बोलली. कधीच नाही बोलली. मला करायचंय. खरं तुम्ही ना. बिग बॉस आम्ही एकमताने निर्णय देतोय. हा बजर जो आहे तो रोशनने दाबलाय. रोशननी दाबलाय बिग बॉस. रोशननी. जर बरोबर दाबला नाही तो ऐकून हात लागला मग त्यांनी तोडला. संचालकांच्या निर्णयानुसार या फेरीत पॉवर सॉरस ठरले आहेत रोशन. अभिनंदन. अरे तू उठ ना मला बोलते ना. तुला बसायचंय
हे जागा माही आहे ना. का उभं राहा ना. त्याची जागा आहे खरंच, त्याने तिकडे बसावं. कमवली आहे मी ती. काय झालं Decision कमवली आहे तर तोच मी. देणार आहे ना. अनुश्री म्हणजे जो कोणी होईल position त्याची आहे. पोझिशन त्याला तिथे बसायला लावलं. संचालक बी फेर हे बी किती खोटं बोलले बाप. अनफेअर अनफेअर प्रभू फेर अनफेअर. तुला तिथेच दिसते रे. त्याच्यात लक्ष ठेवू. हे जमा करा त्या कॅमेरा ते तिथं लावलेला आहे, कोणी दाबलंय ते कॅमेऱ्याला माहित महाराष्ट्राला आहे. दिसन. माहित आहे कॅमेऱ्याला. बरीच आहे. आपण असं घेतोय की बापरे किती नावं का पडापड झाली घेण्याची का रे का पडली बाबा मी काय नाही केलं. तिच्या हातातले 2 द्या. हे? नाही माझ्या हातात काही नव्हतं सोड. आता ती आता का ब्लॉक करताय? तेच कोणीच काढणार नाहीये आता. तुझी लोक तुलाच मदत करत नाही. मला कोणाच्या मदतीची गरज पण नाही आहे. मी ॲक्च्युली कोणाची मदत करत नाही. तसं पण ठरलेलं आहे. त्याने मांडलं काय नाही मांडलं काय सेमच आहे. काय करते तू. रुचिताला सेव्ह करणार आहेत ते लोक. रुचिताला पुढच्या आठवड्याची उमेदवारी का द्यायची, उमेदवारी पण का द्यायची. काय काढायचं मग तुला. क्लिअर आहे. इथे जितकी नावं आहेत तितक्यांमधली 2 काढायची. बरोबर. 3 नावं आली तर 2 काढणार. ऑप्शनच 2 दिले तर 2च काढणार ना. एकाचा ऑप्शनच द्यायचा नाही ना. सगळे काढायचे म्हणते, आपण पण लिहायचे नाही म्हणते. तुझ्यासारखा दिसतोय तो तुझ्यासारखा दिसतोय. टच करतोयस तू मला. तुझा नवरा आहे. नवरा तुझा नवरा एवढा एन्शियंट. हो. हाय नवरे. माझा नवरा तुझ्या नवऱ्याला सांग तुम्हाला विदाउट परमिशन. ए नको ना तिला टच करू असं. नो मीन्स ही फेरी अंतिम फेरी आहे. कामाला लागा. या फेरीत 2 सदस्य बाद होतील. हो. नावं आहेत विशाल, प्राजक्ता, रुचिता. रोशन, आपल्याला 2 अपात्र सदस्यांना कारण देऊन बाद करायचं आहे. मी पहिलं नाव घेईन प्राजक्ता ताईचं. गेल्या काही आठवड्यापासून ताईचा काही थोडा गेम ऑफ आहे आणि त्या कारणाने मी ह्या कॅप्टनीसाठी ताईला निवड नाही करत. दुसरं नाव आहे विशाल. दोन्ही प्लेयर माझ्याच टीममधले आहे. विशाल बोजवळ ताकद आहे, जे रुचिता आहे तिच्याकडं दिमाग बी आहे, ताकद बी यूज करते आणि सगळ्या गोष्टीत हे करते ते. तर या दोघांपेक्षा एकच घेईन मी, ते रुचिता. हिला निवडतो मी आणि विशाल भोले बाद करतो. रोशन, योग्य कारण सांगा. काय कारण सांगू यार तुमचं. कर तू हिम्मत कर. अरे तू सगळं बघितलंय. एवढा मोठा शो मध्ये आलाय. उगली बघितली, सगळं बघितलंय ना. तुमच्या डोक्यात काहीतरी असेल ना जे तुम्ही तिकडे जाऊन बसून बोललात ते बोला. का जे विशाल भाऊ आहे, आज थोडं 2 गोष्टी झाल्या घरात आमच्या टीमच्या ह्याच्यात. आणि टीम जेव्हा म्हटलं तर सपोर्टले राहिले पाहिजे उभं. जिथं बोलायला पाहिजे नव्हतं तिथं बोलले नाही. रुचिताच्या बाऱ्यात जे मागच्या वेळेस झालं होतं त्यावेळेस तिला सपोर्ट पाहिजे नव्हता, तर सपोर्ट भेटला नाही विशाल भाऊच्या ऐकून. म्हणून मी ह्या गोष्टीसाठी विशाल भाऊले बाद करतो आणि यायला उमेदवारातून कॅन्सल करतो. तर तू जे बोललास ते मला बरं वाटलं. मला अजिबात वाईट नाही वाटत आहे. खरंच बरं वाटतं. तू मनात घेऊ नकोस, तू सिरियस होऊ नकोस. मी टोळीच्या कुठल्याही सदस्याला कधीच थांबवलं नाही आहे आणि म्हणून ते एक इंडिव्हिज्युअल म्हणून एवढे स्ट्रॉंग दिसत आहेत. दुसरं गोष्ट रुचिताबरोबर जो झालं, पहिलं गोष्ट मी तुला हे सांगतो की प्रत्येक माणसानं स्वतःचं स्टँड स्वतः घ्यावं. नाही पण समोरच्यानं अगर जेव्हा तुम्हाला म्हणून राहिले त्यावेळेस तुम्ही म्हणा लागत होतं का नाही आमचं फ्रेंड आहे. तू तिचा प्रॉब्लेम सांगू नकोस. तर तू जे आता बोलतोय त्याच्याबद्दल आपण बोलूया. हे वेळ नाही. मला तिच्या आणि माझं पर्सनल आहे ते आपण पर्सनली बोलूया. बाकी तू जे रिझन दिलंय ते मला कळलं, त्याचा जवाब मी तुला दिलाय. मला माहिती होतं हे डिसाईड करून होतं, त्यात काही हे नाही आहे मला. तू आता काय बोललास विशाल की माझ्या टोळीतले सगळेजण स्ट्रॉंग आहेत आणि तीच गोष्ट तुला पटत नाहीये. कारण मी चुगली बघितली त्याच्यामध्ये मला हिची पण एक गोष्ट पटली नाही, पण मी हिला कधीच त्या गोष्टीला ब्लेम करणार नाही कारण मी स्वतःच बोलले होते. तू बोलला होतास की जो 2 नाव पे पैर रख के चलते हैं अक्सर उनकी जाती है. तू मला बहीण मानतोस, तू माझ्या बाबतीत हे शब्द वापरतोस. हे कहावत आहे बॉस. अजून एक आहे माझ्याकडे. तिथे जेव्हा मी चुकीचा डिसिजन घेतला मला फेल्ट झालं. मला वाटलं की अरे यार मी हे काय केलं. मी रडले. माझ्या इमोशन्सला तुम्ही फेक ठरवलं. तुम्ही इथे बोलत होता की मला अनुश्री टोळीत नकोय. झालं
झालं. आणि ऐक की तुला मी टोळीत नकोय ना, सो मला काय म्हणायचंय, जे तुला बोलायचंय ना ते माझ्या तोंडावर बोलत जा, मागे नको बोलत जाऊ. आणि म्हणून मला तुला कॅप्टन बनवून द्यायचं नव्हतं आणि मला हिच्यासाठी खेळायचं पण होतं. हे 2 रिझन्स होते माझ्याकडे. आणि मी आत्ता तुला हे सांगतेय की मी टोळी सोडतीये. मला आणि मी इंडिव्हिज्युअल खेळतीये. येस खेळ आता मी इंडिव्हिज्युअल खेळतीये. मला बोलू आता. मला एवढंच बोलायचं त्या दिवशी मी जे जे काय काय बोलले हे मी तुला तोंडावरून बोलले की मला ते खोटं वाटलं आणि ते सगळं ठीक आहे, ते सगळं ठीक आहे. पण तू जे बोललीस ना, ती जे इमोशन्स, ती जे रडतीये ना, ते पण मला फेक वाटतंय. मी ते तुला तोंडावर बोलले. हा नाही, तू तोंडावर नाही बोललीस हे तुला मला. बोलले तू एका तीरमध्ये नाही. 3 निशाण मारले. ते बोललीस तू, ते बोललीस तू. खोटंच आहे ना. त्या गोष्टीवरती मला रडायला आलं. आणि हा मला म्हणतो ना की बहीण 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 बहीण, तर माझ्याबद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते मला पटलेलं नाहीये. सोबत जर आपण, तुम्ही म्हणताय ना अरे आपली टोळी आहे, टीम आहे, आपण वेगवेगळ्या डिरेक्शनला जातो, आपण एकत्र खेळलं पाहिजे, सोबत खेळलं पाहिजे, तर त्याची पण तुम्ही रिस्पेक्ट करा, माझी पण तुम्ही रिस्पेक्ट करा. खूप काही गोष्टी होत आहेत, मी इमोशनली कनेक्ट होत नाही, पण मी तुझ्यासाठी झाले होते, मी ह्याच्यासाठी पण झाले होते. मी अरे यार मी काय काय सांगू, मी हिला सांगितलंय सगळं की मला काय वाटतंय. रोज सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा बनवा, रोज सगळ्यांची काळजी घ्या, हे करा ते करा, सगळे एफर्ट्स घेऊन करते मी स्वतः सगळ्यांसाठी. कोणी माझ्यासाठी काही करत नाही. आता झालं तुझं मला बोलून. वाटतं जरा थांब. वाटतं. मला तुझी चुगली दाखवली होती. तिथे तू जात आहे. थांब. बोल थांब. हा, बोल मत बोला. ही नाटकं करते यार. नाटकं करतेय मी. मी सांगू तुला चुगलीमध्ये काय दाखवलं होतं. बोल. तू बोल हिला. हिच्या चुगलीमध्ये काय दाखवलं होतं. बोल ना तुझ्या तोंडानी. नॉर्मल टोन मध्ये सांग सगळ्यांना. अरे का ओरडतीये कधीपासून. सांगतोय तू तिथे जाऊन उभी राहा, मी सांगतोय. मी तुझ्यासारखा ड्रामा नाही करत. तुझ्यासारखा ड्रामा नाही करत. मी ड्रामा करते, तू बोल. आज गेम आहे, बिग बॉस आहे. असं त्यांचं होऊ दे. चालू आहे का? काय हेच लावून ठेवलं? एक मिनिट त्यांचं होऊन जाऊ दे. थांब. आता बोला ना, पण मला शांत नको करायला का, त्यांना ओरडून बोलतायत तर. त्यात काय सत्संग करते त्यांचं शेअरिंग करू देत एकमेकांचं. अरे मला तो सत्संग का सांगतोय बोलतो ना सारखं? प्राजक्ता. व्हेरी गुड, बोल. पहिल्यांदा बोलतेस, बोल. तू बोललास नाही, मला ती टोळीत नकोय. हो, हे मी एक्झॅक्टली या वर्ड मध्ये बोललो. ते ही जे इथे काही आहे. असेल, एक मिनिट, तुला मी टोळीत नकोय. एक मिनिट. मला संपला टोळीत नाहीये राहायचं माझं, पण तुला नाहीये. नाही ठेवत ग. मला थँक्यू सो मच. हा, ते नाही काहीच राहायचं, नाही. नाही ओके राहायचं. डन. चला. पॉवर सॉरस रोशन यांच्या निर्णयानुसार या फेरीत उमेदवारीच्या शर्यतीतून बाद झालेले सदस्य आहेत प्राजक्ता आणि विशाल. जी बिग बॉस. याचाच अर्थ टास्कमधील सर्व फेऱ्या अंती टिकून राहिल्यामुळे रुचिता ठरल्या आहेत कॅप्टन पदाच्या 3ऱ्या उमेदवार. रुचिता, अभिनंदन. थँक्यू सो मच बिग बॉस. थँक्यू सो मच टोळी. अनुश्री असेल नसेल तरी सगळ्यांना थँक्यू. त्यामुळे अनुश्री, प्रभू आणि रुचिता या 3 उमेदवारांमध्ये कॅप्टन्सी टास्क पार पडेल. आरबी, तू जेव्हा लोकांच्या मध्ये येतो तो सत्संग करतोस शांत करायला. मला का सारखं सत्संग सत्संग सांगत असतोस यार? एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, सारखं सारखं नाही ऐकून घेणार आहे. बोल आता तरी, बोल काहीतरी जोरात बोल. भांड माझ्याशी आत्ता तरी भांड. मग बोलतीस तरी तुला मला नाही पटणार. अजून मुद्दे सारखं सत्संग काढ सत्संग काहीतरी बोलू मुद्दा. काढ आवाज जरा. थोडं बोलायला शिक, तुला चान्स भेटतोय. गॉड ब्लेस यू. कॉंग्रॅच्युलेशन. मध्यरात्री 1 वाजता. तन्वी, आपलं काय डील झालं होतं? मी तुला काय बोलले होते? मी तुमचा जासूस आहे. तुमचा असं समजा मी तुम्हाला टोळी आणि बाल्कनी टार्गेट करणार आहेत, पण मी हे का केलं होतं? का तर मला स्वतःला सेव्ह करायचं होतं. तुम्ही टोळीमध्ये कन्सिडर करून तुम्ही लोक मला नॉमिनेट करू नये ही माझी इच्छा होती. आपलं डील पण झालं होतं. ती बोललेली की तन्वी आता ना मी त्यांच्याबरोबर राहायचं नाटक करते आणि आता मी तुमची जासूस आहे. नाही पण जासूस त्यांनी असं म्हटलं की मी हो जासूस बनणार. एक्झॅक्टली. जासूस हे ती बोलली आहे हे शब्द. मी कधीच हे नाही. जासूस हे मी नाही बोलणार. मग ती डिफेंड करते की तिने असं नाही बोललं. 100% बोलली आहे. एका डिरेक्शन ह्याची हाजी करायला आलोय का आम्ही इथं? हा मस्त राजासारखा सेफ होणार आणि आम्ही जायचं नॉमिनेशन मध्ये. मी तुला 10 वेळा ओरडत होते ना, त्यांना पकड आणि ट्रस्ट कर. का माहिती आहे? अनुश्री काय करणार होती? तन्वीला पकडणार होती. अनुश्रीने माझ्याकडे बघितलं. अनुश्री मला बोलली, रुचिता मला धावू दे, तू तन्वीला पकड. का? माझी उमेदवारी माझ्या हातात असू देत ना, जे होईल ते होईल. ती मला बोलली, मी तुला गॅरंटी देते, मी तुला नाही काढणार, मी तुला सेव्ह करणार आहे. तिला तेव्हाच ह्याला काढायचं होतं का? हां, पण ती हे बोलली नाही आणि माझी डायरेक्टिव्ह पेटली की ही काय करते. ती रुचिता, तिला एवढं समजवलं, एवढं सांगितलं, तिला कळतच नाहीये की मला काय बोलायचंय.
ती पण नाही का तेच बोलतो ना, एक छत्रछायेखाली खेळणं असतं. डोक्यावर नाही पडली, ती विशालवर पडली. पण तुला माहितीये मला हे सांगायला पण आहे ना, आता 3 दिवस गेले, मी म्हटलं नाही आज नाही बोललं तर कधीच नाही होणार, म्हणून मी बोलून टाकलं. चांगलं केलं, बरं केलं. मी तिला विचारलं सुद्धा की तुला हे टोळीच्या समोर का नाही बोलायचंय, फक्त त्या दिघांसमोर तू व्यक्त हो ना, सांग. ती म्हणाली नाही मला सगळ्या घरासमोर बोलायचं, आणि जेव्हा मला तू ऐकशील तेव्हा तुला कळेल. तर मला कळलं की तिला सगळ्यांसमोर अनाऊन्स करायचं होतं की ती टोळी सोडतीये आणि काय इंडिव्हिज्युअल फरक जातीये. पडणार आहे? खेळ आता. अगं रोज 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 मी हाजी करते, रोज चहा बनवून देते, रोज जेवणाचं अंडे बनवून दे, हे बनवून दे, का आता मला एकटीला येतं म्हणून. आणि ती चहा बिया बनवते त्यात मेहरबानी नाही करत की? कारण तिला बोलायचं होतं ना. जेवायला पण नाही थांबत कधी. बघितले त्या दिवशी मला तेच हर्ट झालं. मी कंटिन्यू मी एकटी जाऊन बसले, कधीच नाही थांबत जेवायला पण माझ्यासाठी. शांत हो. मला माहितीये हे फिलिंग हर्ट होतं जेव्हा आपण सगळ्यांसाठी खूप करतो. खूप करत ते जेव्हा मी, आपल्यासाठी मला थोडं सवय पण नाहीये. माहितीये. तिच्या डोक्यात असं का आलं की मी तिला पकडणार आहे? मी तिला जेन्युअनली नाही पकडणार होतं. हे क्वेश्चन चोराच्या मनातलं असतं. हा म्हणजे हे क्वेश्चन येणं थोडं विचित्र होतच. आणि का तर मी माझे डिसिजन्स मी घेतेय, मी त्याला बोलते की नाही मी तुझ्या ह्याच्यावर नाही चालणार आहे, माझं मी ठरवते, तर ह्यांना मी नकोय टोळीत. का म्हणजे मी ह्याच्या हाताखालीच खेळायचं का? कारण आमच्या टोळीत ती मेंटली खूप दिवसापासून नव्हती. हे दोघं मला बोलून थकले की तिला काढ. नाही बोललीस तू, नाही बोललास तू, आणि अनुश्री वर्सेस टोळी मला नाही बनवायचं होतं. त्या दिवशी मला बोलतोय की तू काय करणार आहेस, तू जर टोळीच्या अगेन्स्ट गेली तर आम्ही सगळे तुला टार्गेट करू. का कांदे कापायला का मी नाही खेळू शकत एकटी? आज सगळे तू रडलीस गेलीस, मग मी विशालावर बोलवलं की एकदा आपण बोलूया. तो आला, अनुश्रीने बघितलं की हा बसलाय, तर ती वर आली आणि तेव्हा ती काय बोलली, माहिती काय बोलली ती? तुला सांगितलं नाही. ती बोलली तू रुचिता बरोबर जी गेम करतोयस ना ते मला माहितीये, तुझा गेम चालू राहू दे, हे बोलली. काय म्हणतोस, काय सांगतोस? आणि मला एवढं ती बोलली की मला रुचितासाठी फील होतंय, आणि मी हे बोलली ती खूप स्मार्ट आहे, ती स्वतःसाठी खेळतीये, ती एक प्रोजेक्शनवर जितीये. ते जेन्युअनली आणि तिला असं वाटतं की लोक पण प्रोजेक्शनवर जितात. मध्यरात्री 1:30 वाजता. मला माहिती काय होणार आहे पुढे, आणि ते समजून घे सगळं प्लीज. तू फील करू नको तू एकटीस. हे बघ तू आमच्यावर नाही केस झाले, तू आमच्यावर जेवायला ये, आमच्याबरोबर बस तू. आम्ही पप्पीचा तुला खाऊ घालू, आमच्यातली फॅमिली फॅमिली फिलिंग देऊ आम्ही, असं काय नाहीये. पण तू तुझं खेळ. तुला माझ्यावर विश्वास नाही, तुला माझ्याशी नाही बोलायचंय, तुला मी खटकतोय, तुला असं वाटतोय की मी रागवतो तुझ्यावर, तर तुला एक बेटर गोष्ट सांगतो. बघ, मला जेवढं करायचं होतं, मी तुझ्याशी बोलणं नाही थांबू शकत, मी तुझ्या ॲब्सेन्समध्ये नाही राहू शकत. मला तुझ्या बिना गेम नाही खेळायचा आहे, मला तुझ्या अगेन्स्ट नाही जायचं आहे, आणि मी जेन्युइन आहे, आणि मला माहिती आहे तू पण जेन्युइन आहेस. मला अजून काहीच नाही बोलायचं आहे. मला दिवसभर तुझा ॲब्सेन्स खटकले, आणि मला ती सिच्युएशन नको आहे. मला नाही माहिती काय आणि काय नाही, मला फक्त तुझा प्रेझेन्स हवा आहे. दॅट्स इट. ज्याला कोण नाही त्याला काटा आहे. तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. इंडिव्हिज्युअली पण खाताना, उठता बसता, झोपताना, गप्पा मारताना आमच्यात फील फ्री आहे. आम्ही मनात काही न ठेवता येऊ. याच्या आधी आम्हाला खूप डाऊट होता तुझ्यावरती, पण आता नाही. आज ती जर बोलली नसती तर आताही मी तिला कधीच बोललो नसतो. पण ती असं अनाऊन्स करून मी टोळी सोडते, मी हे करते. अरे जा, भाडमध्ये गई. काय होणार आहे ती टोळी सोडण्याने? काय उखडणार आहे ती? मध्यरात्री 1:45 वाजता. पण तुम्ही खुश राहा आणि छान राहा आणि छान खेळा. बिलकुल विकू नकोस, बिलकुल बिलकुल. बी स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग. अशी तू होतेच ना, मला नाही आवडत. असं होतं ना, अशी होतेच ना, माझ्या अंगात ताकद नाही ग, मी ओरडून. डू इट मॅन, यू कॅन डू इट. कोण आहेत या सगळ्या, कोण आहेत समोर? नाहीत कोणी, असं बघायचं नाही. मला अजून पण असं वाटतं अनुश्री गेम खेळण्यासाठी आपला उपयोग करणार आहे. आता ती रडतीये, ती आता म्हणेल की मी तुमचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या, तुमच्या मनाप्रमाणे वगैरे वगैरे, माझ्यासाठी कॅप्टन्सीसाठी हेल्प करा म्हणून. पण मी कायम तिला हे म्हटलं आहे, माझ्या टीमकडून जर कोणी उमेदवार असेल तर मी त्याच्याकडूनच खेळणार. आता मी तिला क्लिअर करणार आहे की प्रभू माझ्या टीममधून आहे, सो मी त्याच्याचसाठी खेळणार, तुझ्यासाठी खेळणार नाही.
मला असं वाटतंय ती आता सगळ्यांबरोबर रडून कदाचित घेईल चान्स बोलायचं की माझ्यासाठी हेल्प करा. असू शकते. पण आपल्या लोकांनी आपलं जसं ठरलं तसं तुलाच सपोर्ट करायला पाहिजे. मी बोलेन राकेश दादाला आणि दीपाली ताईला. त्यांना थोडी तिला थोडी करणार आहे. नाही पण बोलावं तर लागेल ना. उद्या कोण रुचिता, प्रभू आणि मी तू आहेस. तर आपण ट्राय करू ना तू बनवावी व्हावी म्हणून. आम्ही असं पण तू आणि प्रभू या दोघांकडनंच आम्ही स्ट्रॉंगली हे करू शकतो. मी रुचिताला हेल्प नाही करणार आम्ही. मध्यरात्री 2:45 वाजता. ते रिपीट नको करूस. थँक्यू टाकून ठेवल्याबद्दल. काय थँक्यू बिंकी बोलणार आहेस काय? एक्झॅक्टली हे माझ्या मनात होतं की नेक्स्ट टाइम तिने काय केलं तर आय विल कम बॅक अँड टेल हर. जर नाही केलं आणि नॉर्मल झालं तर आय विल. काय झालं? आपला गेंडा स्वामी पडला. अरे गेंडा स्वामी गेंडी स्वामी. गेंडी स्वामी पडली. लाव ते आधी. अरे मैंने तुमको पहले ही बोला था उधर मत बैठो. शी यार. 46वा दिवस सकाळी 9 वाजता. गुड मॉर्निंग बिग बॉस. गुड मॉर्निंग मॉर्निंग चालायला होत नाही. गुड मॉर्निंग. लव्ह यू. सकाळी 10:15 वाजता. मी कधीच नव्हते बोलले की तन्वी तुला टार्गेट करणार आहे. तुला आणि सचिन दादाला नॉमिनेट केलं कारण मला जेन्युअनली तुमचा गेम नव्हता वाटत. पण तू तेव्हा असं नाही म्हटलं होतं की जासूसी करेन मी तुमच्यासाठी. अरे ते मजाक होता. तू क्लिअरली डीलसाठीच गेली होती की मी तुम्हाला करत नाही आहे, मी यांना करते. इन्फॉर्मेशन घेऊनच गेली होतीस तू. नाही तुम्ही यांना करू शकता, मला नका करू. दिस इज क्लिअर डील ना. हां मग ठीक आहे. म्हणजे त्याला कव्हर अप नको करू असं मी म्हणते. कव्हरअप नाहीच करत आहे. आय नो व्हॉट इज शी डुईंग राईट नाव. वोट्स पलटवते. काय वाटतं पलटतील लोक? नाही होणार. बी पेरणं सुरू केलं हिने अंशी वर्सेस विशाल करून. तिला हायलाईटमध्ये आणलं गेलंय का आपल्याकडून? नाही बघ ती तर बोलणारच होती. जे ती बोलली तिला काउंटर केलं ओव्हर. आता मी त्याला आगच नाही देणार. आता मी फक्त काट्याबद्दल बापट तन्वी तू पण तसंच करायचं. ती लॉस्ट होईल त्यामध्ये. हिने विशालचे त्याच्या समोर काढले सगळे आणि मग ते मला दिले. तर मी म्हटलं की नाही म्हणून कशाला आपण त्याला का कॅप्टनशी देतो. कदाचित आज प्रभू आपला निघून जाईल. आपला कॅप्टन होऊ शकतो ना प्रभू. आपण त्याला सगळे मिळून करू. विशाल जर आला असता प्रभू झाला असता कॅप्टन नाही होणार. मग विशालचं नाव का काढत होते मला तेच कळत नव्हतं. विशालचं नाव ती ह्यासाठी काढत होती रुचिताला तिला द्यायचं नव्हतं. अरे पण रुचिता अगेन्स्ट हे असं पर्सनल नका घेऊ ना तुम्ही की रुचिता तिच्याबरोबर नडते म्हणून तिला काढायचं. तिला इम्युनिटी ओव्हरऑल गेमसाठी विशालचा असायला गरज होतं तिथे. म्हणजे आपण पण आपल्या विचार करायला पाहिजे ना काटाचा. करेक्ट आहे. कशाला वेडायच काय. आपण आपला काटा पुढे घेऊन जाऊ. अरे तुलाच करणार. बोलायच्या गोष्टी असतात वेड्या. ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात. मग आपण आपल्या लोकांना नाही सपोर्ट करणार तर कोणाला करणार. मला 2 बाप आहेत. एक आनंद शंकर चव्हाण माझे खरे बाप आणि एक डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी मला दत्तक घेतलंय.
मी माझ्या इंस्टाग्रामवर टाकले ते डोनाल्ड ट्रम्प बोलले की राखी सावंत इज माय डॉटर, शी इज इन इंडिया. सकाळी 11:15 वाजता. मग कुठे चालली? नाही जाऊ. एखाद्याला छळायचं ठरवलं तर एवढं पण नाही चढायचं छळावं. नाही, असं नाही. तुमचा कॅप्टनचा रूम आहे ना, तुम्ही तिथं जा. मग त्या कॅप्टनच्या रूममुळेच झालं ना हे एवढं सगळं. तिला तिचा हा गेम आहे तिचा. तिने कॅप्टनशी कशी केली आहे, म्हणजे एक हे होतं ना तिचं की मी अशी पण कॅप्टन आहे. मग जेव्हा मी खाली झोपते तेव्हा मला का उठवायला तुम्ही येत नाही? नाही, जा तुम्ही बेडवर, झोपू नको नका. झोपू ती खाली. तुमची personal choice तुमची आहे. personal ही माझी choice personal नाहीये, choice आहे. नाही. ही personal नाहीये. choice नाहीये. तुम्ही सगळे तू तुझ्या डोक्यावर रूम पडले. नाही, तू तुझ्या रूम मध्ये खाली झोप की बेडवर झोप, आम्ही नाही decide सोफ्यावर करू झोप, शकत. कुठेही मी झोप. माझं बाथरूम नाही यूज करत आहे. मी ब्रॉन्झ मध्ये मग आली. आम्हाला हे use नाहीये तो, करायला आम्ही सांग. तुम्हाला आम्हाला सांगितलंच permission नाही. नाही. हा. अगं तू एवढी हुशार नाही, मी आता जाणार तुझ्या bathroom तुझं मध्ये. डोकं कुठे सोडून येत मी आंघोळ तूच लॉजिक नाही लावतेस. हा, बघ. एक मिनिट. आणि आमचं डोकं आणि आमची अक्कल काढू. हा, आमच्या माझी डोकं, आमची काढलेली अक्कल चालते. काढू नाही नकोस. काढली. काल माझी मला काढलीस वाटतं तुला ना. अक्कल नाही, तुला डोकं नाही. अक्कल. पण तन्वीला काय गरज आहे इकडे जायची? तिचं हात दिलंय ना, कशाला भांडणं वाढत बसायची? आम्ही म्हटलं काय गरज आहे? एवढं आहे तिकडे तर यार. तिला आहे ना तिले. तू जाणून बुजून आपली टीमला हरवलंयस का माहितीये? तू जबरदस्ती करतेस, जबरदस्ती खाली झोपतेस, जबरदस्ती इथं येतेस. तुझं कुठलं त्याग नाहीये बाई, तुझे नाटक आहे. कारण की एकच टॉयलेट आहे, एक टॉयलेट आहे ना. तिला ऐकायचं नाहीये ते. कॅप्टन आपल्या लोकांना त्रास देऊ शकतो का? सेकंड राऊंड. जर एखादा माणूस डे 1 पासून रिअल वागतंय ना तर सारखं सारखं नाही बोलायचं. आवाज खाली. मग तन्वी, आवाज खाली. तू नाही वाटत मला डे 1 बसणारी. ना तुला नाही हा, वाटत. तुझे पण खूप ही मी characters आहे. change झाले. पण ही मी कधी आहे काय, की कधी एखाद्याला नाही त्रास वाटत, झाला तर मी real ती आहे. पण गोष्ट करते. आवाज खाली, 20 कदम पाठी. तू मला नाही सांगायचं. आली. राखी सावंत तू तुझ्या घरी, इथं नाही. आणि 2 तोंडाने बोलायचं नाही. तुला खूप आवाज तोंड आहेत. खाली. तुला खूप तोंड आवाज आहेत. खाली. 2 तोंडांनी माझ्या समोर बोलायचं नाही. शिश तुम्ही नाक. ब्रॉन्झ वरून मला बोलताय की नाटकं करते म्हणून. दोन मग तुम्ही तोंड. कुठले आहात खरे? 2 तोंड. तुम्ही कोणते खरे आहात? शिश नाक. तुम्हाला दोन्ही तोंडांनी बोलायचंय. शिश नाक. तुम्ही त्रास जर द्यायचा ठरवलाय ना तर तुम्ही देणारच. त्यावेळेला भाऊच्या काय बोलणार परत? तन्वी बोलते, खूप बोलते. शेषनाग. आवळट. शेषनाग आहे मी. असू देत, बोल. का बोलते एवढं ते? अरे तू त्यागले, आम्हाला काय माहितीये तू आम्ही सांगितलं का तुला त्यागायला? आम्हाला का आपलं जोड बिग बॉसने पण नाही सांगितलं तिला. पण आम्ही का असुविधा करू याची तुझ्या त्यागमुळे? मग तू सर्वात शेवटी कर अंघोळ आणि सगळ्यांचं झाल्यावर कर. कर. आता तू आधी अंघोळ केली, कोणी मध्ये नव्हतं, ठीक आहे, आम्ही काही बोललो का? दुपारी 1:30 वाजता. ब्रॉन्झ रेशन कार्ड धारक बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बेडचा वापर करू शकत नाहीत. आम्ही काही बघितलं नाहीये. तिला बोलू द्या येऊन. आणि हिने मला विचारलं, तिचं डोकंच फोडणार मी. अरे सांगते ना, चुकून बसले इकडे क्लिप लावताना, मीच बसले. कोण तू? मी. प्राजक्ता, अरे यार, तुझं डोकंच फोडणार मी. मला भांडायचा एक विषय गेला, आता बस परत. परत बस. परत बोल. अरे ही ना खरंच बाई, त्या बाईला जगू नाही देणार ही. पुन्हा आता मला नाही कळत की मी केसांचं काय करू. तू ना बांध आणि असं. ठीक आहे. ब्रॉन्झ रेशन कार्ड धारक बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी बेडचा वापर करू शकत नाही. तुम्ही बसले. ही आली बघ परत. नाही Captain आली. माझी बॅग दुखते. बिग बॉस असं काय करताय? राखी. मग म्हणजे आमचा सामान बाहेर ठेवायचा का बिग बॉस? बेबी, तुझं लग्न कधी आहे? मला ड्रेस शिवायला घालायचंय. मुलगा शोधताच तुला सांगेन. मुलगा तर आहेच ना इथं. कुठे? आईच्या गावात. तुझं काय चाललंय? अरे तो माझा नाही झाला, हिचा तरी होऊ दे. मी काय गाव जेवण आहे? जान की कसम सच कहते हैं हम, खुशी नहीं गम बांट लेंगे हम आधा आधा. प्राजक्ता, बांट लेंगे हम आधा आधा. आई ग. संध्याकाळी 4 वाजता. राखी, तुझ्यामुळे एक जगण्याचं मंत्र कळलंय. कसं जगावं माणसाने हे तू दाखवून दिलंस. सच आहे. I feel It's a very deep कॉम्प्लिमेंट.
हो काय तर हे सगळे तिथे सगळे फिरले. हो सगळे आज खूप प्रेमात आहे हिच्या. ऑफकोर्स आज कॅप्टन्सी टास्क आहे. मला नफरतच करत होता. हरून जाऊ नको. रुळून जाऊ नको. राखी असल्यामुळे तिची भांडण दिसतच नाही आहेत. राखीने टार्गेट मला केले आता. ती कुठं हायलाईटमध्ये नाहीच आहे. खालचं भांडण पण ती जिथे जिथे आली ना राखीने ओव्हरटेक करून तिला बाजूला केलं आणि मला घेतलंय. रुचिता नाही दिसत माझ्याशिवाय. मग तिचं कोण उरलंच नाही टार्गेट आता. मी तिच्या तोंडाला लागणार पण नाही. संध्याकाळी 7:30 वाजता. रील बनवायच्यात रील. नाईस. फ्रान्स मैं तेरा है जबरा है जबरा. अनुश्री, हा पहिली रील कधी बनवली होती? 9वीत होते 2016-17 मध्ये. किती व्ह्यूज आले होते पहिल्या रीलला? 8 मिलियन व्ह्यूज होते. असं काय केलेलं? प्रभू, बोला बिग बॉस. लाईक बटन दिसतंय, शेअर बटन दिसतंय, हो बिग बॉस. पुढे काय? लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्रभू, बोला बिग बॉस. घरात येण्याआधी किती फॉलोअर्स होते? 2.3 मिलियन फॉलोअर होते बिग बॉस. आता किती आहेत जाणून घ्यायचे? हो बिग बॉस. त्यासाठी घराबाहेर जावं लागेल. तयारी आहे? नाही ना, काही फरक नाही. मला नाही पाहिजे, नाही जाणून घ्यायचं. रुचिता, हो बिग बॉस. समोर नृत्याचा मंच आहे. हो बिग बॉस. किती मिस करता? खूप जास्त बिग बॉस. मी सांगू नाही शकत आहे. म्हणून सकाळी एक पण चान्स सोडत नाही मी डान्स करायचा. रील नाही, रिअल प्लॅटफॉर्म आहे तो माझ्यासाठी. स्वतःच्या तालावर नाचणं चांगलं असतं. चला सुरू करूया. तन्वी यांच्या कॅप्टन पदाचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. याबरोबरच तन्वी यांचा गोल्डन रेशन कार्डच्या सोयी सुविधा वापरण्याचा अवधी सुद्धा समाप्त होत आहे. आणि आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची. थँक्यू. कॅप्टन्सी टास्क म्हटलं की सगळेजण कसे सिरियस होतात. गेल्या वेळेला फळं खायला दिली होती, पण राकेश यांना ती आंबट लागली. म्हणून बिग बॉसनी आज एक असा टास्क टाकलाय समोर ज्यात डान्स पण आहे आणि स्वतःच्या मर्जीने कॅप्टन बनवायचा चान्स पण आहे. तन्वी, वाचा. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून आपण सोशल मीडियापासून दूर आहात. परंतु आज बिग बॉसच आपल्याला सोशल मीडिया वापरण्याची परवानगी देत आहेत. आज घरातील सदस्यांना आपल्या हटके आणि ग्लॅमरस अंदाजात डान्स रील तयार करायचे आहेत आणि आपल्याला ज्या कॅप्टन पदाच्या उमेदवाराला व्हायरल करायचे आहे अशा उमेदवाराच्या सोशल मीडिया अकाउंटसोबत हे रील कोलॅब करायचे आहेत. जास्तीत जास्त रील कोलॅबरेशन मिळवून सर्वात जास्त व्हायरल होणारा उमेदवार बनेल या घराचा नवा कॅप्टन. पण इथेच येतो एक ट्विस्ट. घरातील सदस्यांना हे रील्स जोड्यांमध्ये तयार करायचे आहेत. बिग बॉस ज्या जोडीचे नाव जाहीर करतील त्या जोडीतील सदस्य स्टेजवर येतील आणि गाणं वाजताच डान्सच्या माध्यमातून रील सादर करतील. रील सादर करून झाल्यानंतर कॅप्टन पदाचे तीनही उमेदवार हे रील आपल्या सोशल मीडिया अकाउंटसोबत कोलॅब व्हावेत यासाठी रील सादर करणाऱ्या सदस्यांची मनधरणी करतील आणि इतर उमेदवारांपेक्षा आपण या घराचे कॅप्टन होण्यासाठी कसे अधिक पात्र आहोत हे पटवून देतील. रील सादर करणाऱ्या सदस्यांना आपापसात चर्चा करून रील कोणत्या उमेदवाराच्या सोशल मीडिया अकाउंटसोबत कोलॅब करायचे आहेत हे जाहीर करायचे आहे. हा टास्क अशाच पद्धतीने फेऱ्यांमध्ये पार पडेल. सर्व फेऱ्यांच्या शेवटी जास्तीत जास्त रील कोलॅबरेशन मिळवून सर्वात जास्त व्हायरल होणारा उमेदवार बनेल या घराचा नवा कॅप्टन. शुभेच्छा बिग बॉस. रात्री 8:30 वाजता. प्लीज करा मला. हो ओके. एवढी बरं बघा ना, मी तुम्हाला नेक्स्ट टाइम मदत करेन. अच्छा, हां जे तुमचं असेल ते मी करीन. तू करणार? हां प्रॉमिस. तुला बघायचं होतं ना त्याला कॅप्टन म्हणून. मला बघायचं होतं. मग कर ना प्लीज. सपोर्ट हवा आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये. तुला काय डील पाहिजे तुम्हाला सांग. तुझं डील
कालच चुकलं ना तू माझं नाव नसतं लिहिलं. मी नाही लिहिलं. लिहिलं होतंस. नाही मी आईची काल शपथ. बघितलं. यार दीपाली ताई तुझं मी आईची तू शपथ फक्त एक गोष्ट केली असती ना की त्या अंड्यावर माझं नावच नसतं लिहिलंस तरी तू माझं मन जिंकलं असतंस. दीपाली ताई तू बाहेर जाऊन बघशील. आईची शपथ अंबाबाईची शपथ दोन्ही अंड्यांवरती फक्त तन्वीचं नाव होतं. मी खोटं नाही बोलत. प्राजक्त आणि सागर त्यालाच कन्व्हिन्स करू शकते बघ. रुचिताला हो द्यायचं नसेल तर हा बोट तुझ्याकडे झाला पाहिजे. कळते तुला. एकदम एकटीला नका टाकू कारण काटा पण मला सपोर्ट नाही करणार आहे. ॲटलिस्ट ते लोक प्रभूला करत आहेत तर तुम्ही ॲटलिस्ट मला करा. ते लोक तिला एक तरी बोट येऊ द्यात यार असं बोल. पण मुद्दा काय माहिती आहे का त्यांच्या रश्या विशालच्या हातात आहेत त्याच्यामुळे मी किती काही बोलले तरी. पण ठीक आहे तू बोल ना. बोलणारच आहे मी माझे प्रयत्न करणारच आहे. बघू काय होतं आहे. जर का तुला फुल फ्लॅश मला सपोर्ट नसेल करायचा तर ॲटलिस्ट पहिल्या राऊंडला त्यांनी अनुषय दिला असेल तर तू बरं बोलीशील. तर मग मी तुला नॉमिनेशनमधून टाकणारच नाही 2 आठवडे. बघ चल बोलते. ठीक. तू बघ तुझ्या बाबतीत मी पर्सनली सांगते तर तू राहणारच आहे पुढच्या आठवड्यात हे मला माहिती आहे. तू कॅप्टन झाली किंवा नाही झाली तिच्यासाठी डेफिनेटली हे ॲड ऑन होईल. मग तुम्ही वीक कंटेस्टंटचा गेम अप करण्यासाठी खेळताय असं नाही काही नाही फक्त अलायन्स नथिंग एल्स. अलायन्स म्हणजे एक त्या ग्रुपशी तुमच्या ग्रुपशी अलायन्स झालं आहे ना बाल्कनीचं फॉर दॅट ओनली. तू पण बाल्कनी ह्याच्यामध्ये असती टोळीमध्ये असती तर आम्हाला आणखीनच कठीण झालं असतं. नथिंग पर्सनल. 1 आठवड्याची इम्युनिटी माझ्यासाठी खूप काही आहे कारण की तुला माहिती आहे 1 आठवड्याची इम्युनिटी म्हणजे मी पुढेपर्यंत मला अजून 3 आठवडे भेटतात खेळायला आणि अजून गेम दाखवायला माझा अजून फ्लेवर दाखवायला जे तू बोलली आहेस मला की आरडाओरडाचा एक वेगळा फ्लेवर. सो आय थिंक माझी जी स्टाईल आहे ती माझी कॅप्टन्सीमधनं बाहेर पडली कारण की मला कोणाच्या पप्पांची भीती नसेल त्याच्यामध्ये. सो मला असं हवं आहे की सपोज इन केस दीपाली ताई माझ्या नावासाठी नाहीच ऐकली ती नाही ऐकणार आहे तर मग ॲटलिस्ट जर ती तिला सपोर्ट करणार. तर मग सपोज जर का राकेश बापट आणि तन्वीने जर का अनुश्रीला पहिल्या राऊंडमध्ये वोट केलं तर तू ॲटलिस्ट प्रभूला दे. ती बोल रुचिता नाही तर मला अनुश्री पण नको प्रभूला देऊ नको. अच्छा तर काय होईल 1-1 होईल. ओके. आणि माझे चान्सेस वाढतील. रील्स करणारे काही सदस्य आज बिग बॉसच्या या रिअल खेळात कॅप्टन पदाचे उमेदवार बनले आहेत. आता उद्या उर्वरित सदस्य करणार डान्स आणि कोणाला देणार कॅप्टन पदाचा चान्स यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी.